नमस्कार भावांनो. आज जायचं होतं आपल्याला स्टुडिओला म्हणून वाट बघत बसलो अक्षय भाऊची. अर्धा तास झाला अक्षय भाऊ काय आहे ना. 5 मिनिटात बोलले होते पण अर्धा तास झाला काय आहे ना म्हणून थांबलो सागर भाऊच्या वडापावपाशी. मग काय सागर भाऊ म्हणले आमच्या गरीबासोबत काय व्हिडिओच काढत नाही. म्हणलं चला तुम्हालाच घे व्हिडिओ. आता सागर भाऊपाशी व्हिडिओ काढला. मग त्यांच्या दुकान पण दाखवली. मग लगेच मागून आवाज दिला विठ्ठल भाऊनी. विठ्ठल भाऊपाशी गेलो. मग तिथून बस चालली होती शेवगाव हातगाव. म्हणलं बसचा पण व्हिडिओ घ्या थोडा. बसचा व्हिडिओ घातला. म्हणलं विठ्ठल भाऊचं काय काम होतं. विठ्ठल भाऊचं काम गुतलं होतं आपलं. विठ्ठल भाऊ म्हणले मोबाईलची आपले कॅमेरा सेटिंग बिघडली यार. कॅमेरा सेटिंग लावूस तर लगेच अक्षय भाऊ आले. अक्षय भाऊला विचारलं वडापाव खायचा का. अक्षय भाऊला नाही खूप जेवण आलो. म्हणलं चला मग काय आता. मग निघालो बोदेगावला. सागर भाऊला म्हणलं नेक्स्ट टाइम वडापाव खाऊ. मग निघालो बोदेगावला. म्हणलं जाता जाता आपल्या हातगावची पण रोड दाखवू. कसं काय वातावरण शहरातलं आणि गावाकडचं वातावरण खरं सांगा. कोणाला आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि त्यात म्हणजे आपलं हातगावचं वातावरण म्हणजे विशेष खोल. आणि त्यात पुढं बघतो अक्षय भाऊच्या मागे कोणी तर बसले छत्री घेऊन. म्हणजे चला वा आवडलं आपल्याला. अक्षय भाऊ सर्वसामान्यांना मदत करतात. यांचीच नाही ते सर्वांचीच मदत करतात. खूप आवडतं मला हे. मग काय आलं बोदेगावात आलं. यातच खड्डे लागले. म्हणजे चला काहीच अर्थ नाही आपल्याला ती खड्ड्याची सवयची. आले एंट्री मारली बोदेगावाचं वातावरण कसं काय मस्त वाटलं आज. मग आलो आपलं जाता बाप्पाचं दर्शन पण झालं. म्हणलं चला मग आलो आपल्या राजगड आलो. गेर लावली. अक्षय भाऊ तर आमच्या पुढेच होते. अक्षय भाऊ लगेच म्हणलं वर फिरवला. ऋषी भाऊ बसले होते म्हणून ते म्हणले या लवकर या व्हिडिओ काढा त्यांचा. म्हणलं वर आलो. ऋषी भाऊने फक्त आम्हाला पाहताच म्हटले अक्षय भाऊ द्या. मग त्यांची चर्चा झाली. अक्षय भाऊ म्हणत होते आमचं म्हणत नव्हतं आज. आमचं दुखत होतं काय सांगूया. पण अक्षय भाऊ एक सांगू का कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणून यावं लागतंय. मग अक्षय भाऊनी चावी दिली ऋषी भाऊकडे. ऋषी भाऊ काय मस्त स्टुडिओ उघडला. आणि हा आमचा स्टुडिओ कसा वाटला मस्त सांगा. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि स्टुडिओला नक्की विजिट द्या. अक्षय कवडे फोटोग्राफी विषय खोल टॉपचा विषय.